RSSवर बंदी घालण्याचे वक्तव्य दुर्दैवी, संघ नेहमी राष्ट्रसेवेसाठी तत्पर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक कडवट देशभक्त आणि राष्ट्रभक्त संघटना आहे. देशावर संकट कोसळले की RSS नेहमी मदतीसाठी पुढे सरसावते. RSSवर बंदी घालण्याबाबतचे वक्तव्य हे दुर्दैवी आणि निषेधार्ह असल्याचे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ते ठाणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. स्वबळावर निवडणुका लढण्याची घोषणा करणाऱ्या नेत्याबद्दल विचारले असता शिंदे म्हणाले की लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. हा ज्याचा त्याचा निर्णय असतो. मात्र महायुती म्हणून आम्ही लोकसभा निवडणुका जिंकल्या आणि विधानसभेत प्रचंड बहुमत मिळवले आहे. त्यामुळे स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीचाच भगवा डौलाने फडकवेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना शिंदे म्हणाले, लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणारच आणि ही योजना अखंडपणे सुरू राहणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. सगळ्यांना शुभेच्छा. परवापासून दिवाळीचं पर्व सुरू झालेलं आहे. आज पाडवा आहे. पाडव्याच्या देखील सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हा पाडवा म्हणजे नवीन संकल्प, नवीन पर्व, सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आनंद घेऊन येवो अशा मनापासून शुभेच्छा. सगळ्यांना शुभेच्छा. तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना, लाडक्या ज्येष्ठांना, लाडक्या शेतकऱ्यांना सगळ्यांना शुभेच्छा. बळीराजाचं आलेलं संकट दूर हो आणि त्याच्या आयुष्यात देखील हा पाडवा सुखाचे, आनंदाचे, समृद्धीचे दिवस घेऊन येवो. भाऊबीज मिळणार आणि लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार. रोहित पवारांचं म्हणणं आहे की RSSवर बंदी घाला. ज्या पद्धतीने कर्नाटक सरकारने RSSवर बंदी घातली त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये कॉलेज आणि इतर ठिकाणी RSSचे लोक घुसले आहेत. ते कुठेतरी कॉलेजमध्ये वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात. खरं म्हणजे अशा प्रकारचं वक्तव्य हे दुर्दैवी आहे आणि निषेधार्ह आहे. याची निषेध करावा तेवढा कमी आहे. कारण RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा एक कडवट देशभक्त, राष्ट्रभक्त ही संघटना आहे आणि कधी जेव्हा आपत्ती संकट येतं त्यावेळेस RSS ही संघटना धावून जाते आणि प्रखर राष्ट्रभक्त आणि देशभक्ती वर काम करणारं हे RSSचं संघटन आहे. आणि खरं म्हणजे अशा RSSवर बंदी घालावी असं म्हणणं अतिशय दुर्दैवी आहे, अतिशय चुकीचं आहे. आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतो आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्ष आपापला निर्णय घेत असतो. त्यामुळे त्यांचा तो निर्णय असेल. त्यामुळे मी एवढंच सांगेन की लोकसभा महायुतीने आम्ही जिंकलो, विधानसभा महायुती लँडस्लाईड विक्ट्री घेऊन जिंकलो. आता स्थानिक स्वराज्य संस्था देखील मध्ये महायुतीचाच भगवा डौलाने फडकेल. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत. म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी.
अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. माळी समाज मंडळ ठाणे यांच्या वतीने समाजाभिमुख उपक्रम एक हात मदतीचा आपुलकीचा. दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण असून या सणात सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. मात्र समाजातील काही घटक आर्थिक अडचणींमुळे या आनंदापासून वंचित राहतात. या पार्श्वभूमीवर माळी समाज मंडळ ठाणे यांनी एक हात मदतीचा आपुलकीचा या समाजोपयोगी उपक्रमाची सुरुवात केली. या उपक्रमाअंतर्गत ठाणे शहरातील रस्त्यांवरील हात विक्रेते, मजूर तसेच सणासुदीत महापालिका सफाई कर्मचाऱ्यांसारख्या गरजू बांधवांना दिवाळीच्या फराळाचे सुमारे 500 पाकिटे, लाडू, चकली, शंकरपाळी, करंजी, चिवडा इत्यादी वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन महात्मा ज्योतिबा फुले ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक ठाणे रेस्ट हाऊस जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कोटनाका ठाणे येथे करण्यात आले. या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष धर्मेंद्र वाघुले, सरचिटणीस लोकेश घोलप, उपाध्यक्ष अनुराधा राऊत, खजिनदार चेतन बटवाल, सदस्य श्रीधर रासकर व कृष्णा भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. यावेळी समाजातील प्रमुख मान्यवरांमध्ये प्रफुल्ल वाघुले, ज्ञानदेव वाघुले, अरुंधती ढोंबळे, कैलास सिनलकर, प्रमोद वाघुले आणि यश रासकर आदी उपस्थित होते. माळी समाज मंडळ ठाणे यांनी या उपक्रमाद्वारे दिवाळीचा आनंद सर्व स्तरातील बांधवांपर्यंत पोहोचवून सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण प्रस्थापित केले आहे. माळी समाज मंडळाच्या वतीने आम्ही ह्या वर्षी प्रथमच गोरगरीब व जे व्यापारी आहेत म्हणजे बाहेर गावावरून इकडे येतात त्यांच्यासाठी दिवाळी फराळाचं वाटप केलेलं आहे. जे रस्त्यावर बसले किंवा गरीब लोक आहेत जे बनवू शकत नाही त्या सर्वांची दिवाळी ही आनंदाची झाली पाहिजे म्हणून आम्ही माळी समाजाच्या वतीने गोरगरीब लोकांसाठी दिवाळी फराळाचं वाटप केलेलं आहे. किती असं तुम्ही वाटप केलेलं आहे, किती लोकांना दिलेलं आहे? आम्ही साधारणतः 500 किट्स होते, 500 असे डबे बनवलेले होते ज्याच्यामध्ये 2 लाडू, चकल्या वगैरे साधारणतः 600 ग्रामच्या आसपासचा बॉक्स होता. तो 500-550 बॉक्स आमचे रेडी झाले होते. आमच्या समाज भगिनी जे आहेत त्यांनी सर्वांनी एकत्र आणून ते आपले बॉक्स रेडी केले होते. ते साधारणतः 500 बॉक्स झालेले. ते बॉक्स आम्ही सर्व समाज बांधवांनी वाटलेले आहे. 10:30 वाजता 8 वाजता कार्यक्रम झालेला आहे. तर हे सामाजिक बांधिलकी जपत तुम्ही हा कार्यक्रम केला. किती वर्षापासून तुम्ही हा कार्यक्रम करता? हे आमचं ह्या वर्षी पहिलंच वर्ष होतं या कार्यक्रमाचं. आमचा वारसा तसं बघायला गेलं तर सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांचा वारसा आहे. लोकांसाठी काम करणे हे त्यांच्याकडनं आम्हाला भेटलेली प्रेरणा आहे. त्याच्यामुळे आम्ही त्या प्रेरणेतून या वर्षी प्रथमच माळी समाज मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम केला आणि गरीब लोकांचा खूप चांगलाच प्रतिसाद मिळाला. कारण की त्यांची दिवाळी कुठेतरी गोड झाली पाहिजे या उद्देशातून आम्ही हा कार्यक्रम घेतला होता. त्या कार्यक्रमाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी करू इथून पुढे असा प्रयत्न केला. नमस्कार, मी लोकेश घोलप, माळी समाज सरचिटणीस. आज आम्ही या ठिकाणी दिवाळीनिमित्त सगळ्यांना फराळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये आज बघितलं तर भारतामध्ये दिवाळी हा सगळ्यात मोठ्या प्रमाणात साजरा केलेला सण आहे. या सणानिमित्त लोक खरेदीसाठी बाहेर पडतात. तर त्याकरता आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या लोकांसाठी जसे की काही लोक पंते विकतात, हार विकतात, फुलं विकतात, आपापली रोजीरोटी चालवण्यासाठी काही गरीब कुटुंब बाहेरून येतात. तर त्यांना आपण त्या पद्धतीने त्यांची दिवाळी साजरी होण्याकरता त्यांना एक काहीतरी गोड हात बोलतो आपण की त्यांना एक काहीतरी गोड आपण जे बनवतो घरात, प्रत्येकाच्या घरात बनतं. त्या पद्धतीने आम्ही आज आमच्या समाज बांधवांनी सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने तिथे फराळ जमा करून चकली, लाडू अशा पद्धतीचे सर्व पदार्थ जमा करून त्याचे पॅक करून असे सगळ्यांना वाटण्याचा या वर्षापासून नवीन संकल्प चालू केलेला आहे आणि पुढील वर्षी आम्ही हा खूप मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न अधिकतर करू. तर आज माळी समाज मंडळाच्या वतीने हा एक सुज्ञ उपक्रम केला. मंडळाचे अध्यक्ष धर्मेंद्र वाघुले व तसेच सरचिटणीस लोकेशजी घोलप व सर्व पदाधिकारी या सगळ्यांनी मिळून एकजुटीने हा एक सुज्ञ उपक्रम जो गोरगरीब व्यापारी जे बाहेरून वाडा, जवार
तिकडनं येणारे जे व्यापारी आहेत त्यांची दिवाळी ते तिकडे जाऊन नाही साजरा करू शकत, तर त्यांना इथे ती साजरा करावी या दृष्टीने त्यांनी हा जो सुज्ञ उपक्रम केला आहे. त्याकरता मी माई समाज मंडळाचा एक कार्यकारिणी सदस्य असतं या दोन्ही हा चांगला सुज्ञ उपक्रम केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो. तर काय शुभेच्छा द्याल नागरिकांना? दिवाळीच्या खूप खूप सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि तशीच सुख समृद्धी भरभराटी आणि या नूतन वर्षाच्याही त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 101 गोधनांची दिवाळी भेट. आसमानी संकटाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या संसारात आता नव्या आशेचा किरण उजळला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे घरटी, शिवारं आणि गोठे वाहून नेले होते. मात्र या वेदनेच्या काळातही त्यांच्या डोळ्यात पुन्हा नवजीवनाची चमक आणणारा एक हृदयस्पर्शी उपक्रम सुरू करण्यात येत आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या वतीने ज्या शेतकऱ्यांची दुभती जनावरे वाहून गेली आहे अथवा मृत पावली आहेत अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 101 दुभती गोवंश जनावरांची दिवाळी भेट दिली जाणार आहे. नरक चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर या उपक्रमाचा प्रारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की धाराशिव जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक सतीश मापणे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा मांडणारे पत्र लिहिले. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या साथीदार असलेल्या दुभती जनावरे अवकाळी पावसाच्या महापुरामध्ये वाहून गेली तर काही मृत पावली. त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या संसाराचा आर्थिक कणाच कोलमडून पडला. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने उभा राहण्यासाठी दुभती जनावरे द्यावी अशी संकल्पना त्यांनी मांडली. अर्थात दरवर्षी दिवाळीनिमित्त शिवसेना पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सरनाईक कुटुंबाकडून विशेष भेट दिली जाते. यावेळी धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी देणाऱ्या आपल्या नेतृत्वाला आगळ्या वेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून भेट द्यावी या उद्देशाने ज्या शेतकऱ्यांची दुभती जनावरे महापूरमध्ये वाहून गेली अशा शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याकरिता त्यांच्या उपजीविकेचे साधन म्हणून 101 दुभती गोवंश जनावरे भेट देऊन शेतकरी कुटुंबाच्या जीवनात नवचैतन्य फुलवण्याचा संकल्प या कार्यक्रमातून प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले आहे. प्रकाशाने उजळलेली एकता. ठाण्याच्या राबोडीतील दीपावली निमित्त ठाण्यात आलेली विद्युत रोषणाई. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक, ठाणे जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश सरचिटणीस श्री नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच त्यांचे सहकारी नगरसेवक तथा प्रदेश सरचिटणीस श्री सुहास देसाई, नगरसेविका सौ वहिदा खान, नगरसेविका सौ अंकिता शिंदे यांच्या सक्रिय पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रभाग क्रमांक 10 राबोडी परिसरात दीपावली सणानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. राबोडी हा परिसर म्हणजे ठाण्याच्या सामाजिक सौहार्दाचे जिवंत प्रतीक. गेल्या अनेक दशकांपासून येथे सर्व धर्मबांधवांनी एकत्र राहून एकता आणि बंधुता यांचा सुंदर आदर्श घालून दिला आहे. कोणताही सण असो, ईदच्या मिठाया, दिवाळीचे दिवे की नाताळचा तारा, प्रत्येक आनंद इथे सगळ्यांचा असतो. कारण इथली माणसं धर्माने नाही तर माणुसकीने जोडलेली आहेत. यावर्षीही आकाशगंगा, पंचगंगा, रुस्तमजी परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहेत. चमचमत्या दिव्यांच्या प्रकाशात फक्त इमारती नाही तर मनही उजळली आहेत. दिवाळीचा सण म्हणजे आपल्या जीवनात प्रकाश आणणारा, म्हणून आपल्या जीवनात प्रकाशमय व्हावं म्हणून एक आमचा प्रयत्न आहे. सर्वांना दिवाळी सुखाची, समृद्धीची, भरभराटीची, आनंदमय जावी हीच आमची सर्वांना शुभेच्छा आहेत. दीपावलीच्या सणात आम्ही दरवर्षी जसं रमजान महिन्यात आम्ही राबोडीत लाईटिंग करतो, नाताळमध्ये, क्रिसमसमध्ये आम्ही आमचा जो केविला एरिया परिसर आहे तिथे लाईटिंग करतो आणि दिवाळीमध्ये हे रुस्तमजीचा परिसर, आकाशगंगा, पंचगंगा, शिवाजीनगर या परिसरात आम्ही लाईटिंग करतो की आपले नागरिक आहेत चांगले, सर्वांच्या जीवनात प्रकाश यावं, आपल्या देशात प्रकाश यावं म्हणून ही आमची एक प्रयत्न आहे. खास करून पाहिलं तर राबोडी एरियामध्ये अनेक मुस्लिम बहुल नागरिक आहेत ते देखील राहतात, मराठी नागरिक आहेत ते देखील राहतात. एक साधर्म्य आहे ते साधण्याचा या ठिकाणी समतोल राखण्याचा प्रयत्न वारंवार केला जातो. काय सांगाल या दिवाळी? जातीय सलोखा, शांततेचा, आपसातलं राहावं, एकमेकांचा सणाचा आपला आदर राहावं
आणि सण साजरं करत असताना आपण आनंदमय मिळून सण साजरं करावे. जसे रमजान महिन्यात आपण 1 महिन्याची तिथे लाईटिंग करतो, तर माझे हिंदू बांधव सर्व ईद साजरं करायला एकत्र असतात. तसंच दिवाळी साजरं करत असताना आपण बघितलं तर सर्व हिंदू मुस्लिम मिळून आमचे हिंदू बांधवांच्या घरी जाऊन आपण दिवाळी साजरं करत आहोत. तसे हिंदू आणि मुसलमान मिळून क्रिसमसमध्ये आम्ही केवीला आणि परिसरात जाऊन आम्ही क्रिसमस साजरं करतो. त्या पद्धतीचा आमचा एक जातीय सलोखा ठेवण्याचा आमचा एक प्रयत्न आहे आणि चांगल्या रीतीने वर्षानुवर्ष मागील 20 वर्षापासून आम्ही एकत्र राहत आहोत.